भगवद्गीतेवर समीक्षा लिहिणारे संत ज्ञानेश्वर महाराज, सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले, सर्वव्यापी जगतपती त्याची नकोची मध्यस्थी हे सांगत खऱ्या अर्थानं समाजामधलं कर्मकांड आणि बुवाबाजी संपवणारे आद्य प्रबोधनकार महात्मा ज्योतिबा फुले, ज्या एका स्त्रीमुळे खऱ्या अर्थानं महिला माझ्या समोर एवढ्या मोठ्या संख्येनं बसलेल्या आहेत, त्या आद्य क्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये आपली भारतीय संस्कृती ज्यांनी अभिमानानं सांगितली, वेदांचं तत्वज्ञान सांगितलं, ज्या विवेकानंदांनी सांगितलं जगात पापही नाही पुण्यही नाही, जगात आहे फक्त अज्ञान आणि अद्वैताच्या अभ्यासाने या अज्ञानाचा ह्रास होतो, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, ज्या विदर्भामध्ये आपण आहोत त्या विदर्भातले राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, मंदिर में भी है खुदा मस्जिद में भी राम है, मंदिर में भी है खुदा मस्जिद में भी राम है, दोनों नहीं है पत्थरों में सिर्फ उनका नाम है, हे सांगत समाजात समानता प्रस्थापित करणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, ज्या एका संतान आयुष्यभर लोकांनी केलेली घाण साफ केली आणि संध्याकाळी कीर्तनातनं लोकांची डोकी झाडली, ते दगडांचे टाळ करून लोकांच्या डोक्यात जाळ करणारे एकमेव संत म्हणजे गाडगे बाबा, या समाजाला या देशाला लाभलेले सगळे हुतात्मे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यासारखी सगळी देशसेवेसाठी वाहून घेतलेली मंडळी, राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रस्त्यानं चालताना एखादा पिवळा धातूचा तुकडा दिसला तर त्याचा आपण सोनं म्हणून स्वीकार करतो का? कधीच करत नाही. त्याला आपण अग्नीच्या स्वाधीन करतो. जे वितळून जाईल ते फेकून देतो, जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार करतो. मग आमच्या तत्वांबद्दल आम्ही एवढे गाफील का? आमच्या तत्वांना सुद्धा आम्ही ज्ञानाच्या अग्नीत झोपून दिलं पाहिजे. जे वितळून जाईल ते फेकून दिलं पाहिजे, म्हणजे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार केला पाहिजे, हे सांगणारे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मला या भूतलावर जन्माला घालणारे माझे मायबाप, त्या सीमेवर आपल्या रक्षणासाठी उभे असलेले सगळे सैनिक आणि आज चंद्र सूर्य या काळ्या मातीला ज्यांचा सार्थ अभिमान वाटत राहील ते छत्रपती शिवराय, कसं जगावं हे शिकवणारे छत्रपती आणि कसं मरावं हे शिकवणारे संभाजीराजे भोसले, या सगळ्यांना सर्वप्रथम मी वंदन करतो. सन्माननीय विचारपीठ आणि या विचारपीठावर आतापर्यंत उपस्थित असलेले सगळे सन्माननीय आणि प्रत्येक बोलणाऱ्याचा आत्मा मानल्या जाणारे, आतापर्यंत माझ्यासाठी ज्यांनी टाळ्या वाजवल्या ते तुम्ही सगळे भगीरथ रूपी शिवभक्त श्रोतेगण, तुम्हाला सुद्धा मी अनंत राऊत विदर्भाच्या अकोल्यातनं मानाचा मुजरा करतो. फार छोटासा कार्यक्रम माझा आहे, फार वेळ मी काही स्टेजवर थांबणार नाही. तुम्ही युट्यूब सगळं बघितलेलं आहे. फार काही टाइमपास करणारा कवी मी नाही. कवी बरेचसे तुम्ही बघितले, पुस्तकांमध्ये सुद्धा बरेचसे कवी आहेत, पण जरा माझ्याकडे बघून तुम्हाला वाटत असेल की बाबा हा जरा काहीतरी खतरनाक कवी दिसतोय, तसंच आहे. हसायचं आहे, तुम्ही मध्येच टाळी वाजवली. कुठं काय पाहिजे हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. लक्षात, मी एका खेड्यातला सामान्य व्यक्ती आहे, पण मला प्रचंड आनंद आहे की बा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं, मी तो लाईट यासाठी बंद करायला लावला की बा मला लक्षात आलं किती मोठी संख्या आहे. आणि खरंच सांगतो तुम्हाला, फार ठिकाणी फार कार्यक्रम केले, पण अशा या वातावरणामध्ये थंडीच्या इतके भरगच्च भरलेले रसिक वर्ग, आज मी पहिल्यांदा एवढा मोठा श्रोता वर्ग बघतोय. मी परत बोललो 3-4 वेळा. का क्रांतिकारकात तुम्हाला सांगू का? या जगात 3 क्रांती आहेत. पहिली क्रांती आजच्या समाजामधली, आपलं पोरग जर मोबाईलवर इंस्टाग्राम व्हॉट्सअपवर ऍक्टिव्ह असेल तर त्याच्या हातचा मोबाईल हिसकावून घेणे आणि त्याच्या हाती एखादं पुस्तक देणे, ही सगळ्यात पहिली क्रांती आहे. दुसरी क्रांती म्हणजे एखादा कवी तुम्ही निमंत्रित करणे आणि कवी कविता सादर करणार आहे हे माहीत असून सुद्धा त्याला ऐकायला एवढ्या मोठ्या संख्येनं थांबणं, ही दुसरी क्रांती आहे. आणि तिसरी महत्वाची क्रांती आहे, जवळजवळ बऱ्याच लोकांचे लग्न झालेले दिसतात मला. लग्न झाल्यावर एकाच आतंकवाद्या सोबत अख्खी जिंदगी काढणं, ही तिसरी क्रांती आहे. तुम्ही सगळे क्रांतिकारक आहात, प्रचंड क्रांतिकारक. मला फार आनंद होतोय. खरं तर एका नावाशिवाय महाराष्ट्रात मी कुठल्याच कार्यक्रमाची सुरुवात करू शकत नाही. मीच काय या महाराष्ट्रात
कुठल्याच कार्यक्रमाची सुरुवात त्या नावाशिवाय होऊ शकत नाही. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मला बरेच जण विचारतात, जे शिवाजी महाराजांवर तुम्ही बोलता, भाषण करता, व्याख्यान करता, ते शिवाजी महाराज म्हणजे कोण? मी त्याला 4च ओळीत सांगितलं, मित्रांनो, शिवाजी महाराज म्हणजे कोण. मी त्याला म्हटलो, 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम, इंग्रज, फ्रेंच यांसारख्या अत्याचार्यांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा. सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा. कर्दनकाली मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. झोपलेल्या शंड जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा, या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा, या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. या जगातल्या सगळ्या धर्मांचा एकत्रित सार म्हणजे शिवबा. आणि दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा. किमयागार म्हणजे शिवबा. 7 धर्म सोडून दिली लढाया तलवार, माझ्या राजानं उघडलं. वा वा, काय साऊंड सेट केलं. वा वा, चालता का महाराष्ट्रभर माझ्यासोबत? जोरदार टाळ्या एकदा साऊंड वाल्या. आम्ही जे दररोज कार्यक्रम करणारे लोक, आम्हाला साऊंड फार चांगला लागतो ना, दुसऱ्या कार्यक्रमात आवाजच बसतो माणसाचा. स्वाभिमान शिकवला, नीतिमत्ता शिकवली, राज तुमच्यामुळेच नवी पहाट उगवली, नवी पहाट उगवली. नाही देवाचा अवतार, नाही देवाचा अवतार, तरी देवाहून थोर, माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार. आला जाळीत अफजल्या रयतेचा उभरान, पाठविल्या पतिव्रता, लुटली अब्रूची खान, लुटली अब्रूची खान. त्याचा कोथळा काढला, त्याचा कोथळा काढला, मास केला थंडगार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार. ज्याने वाचली शिवशाही, काय गरज ग्रंथाची, ज्याच्या रक्तात शिवबा, काय गरज धर्माची, काय गरज धर्माची. माझा राजाच एकला, माझा शिवबाच एकला, सगळ्या धर्मांचा सार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार, नवसमतेच दार, नवसमतेच दार. अशी रसिक दिसली की मला एवढा आनंद होती बोरकर सर. मला वाटतं माझी सगळी इस्टेट तुमच्या नावावर करून टाका, पण माझ्यावर 15 लाखाचं कर्ज आहे. तरी कोणाला इस्टेट पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉल करा. छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला वाटलं असेल खतरनाक कवी आहे, बरोबर आहे की? याच्या आधी तुमच्या स्टेजवर बरेचसे कवी येऊन गेले ना, तुम्ही गडबड करू नका ना. ते फार वेळ मी तुमच्या समोर नाही करत, मग जितक्या वेळ तुमच्या समोर आहे मी, तुमच्या खिशातला मोबाईल तुम्ही बंद करून ठेवा, त्याचा गळा घोटा. शिवाजी महाराजांची मी कविता सादर केली, तुम्हाला प्रचंड आनंद झाला असेल असं मी समजतो.
बऱ्याचशा कविता मी महाराष्ट्रामध्ये लिहिल्या, महाराष्ट्रभर व्हायरल झाल्या. तुम्ही सगळ्या त्या कविता महाराष्ट्रभर व्हायरल झालेल्या बघितलेल्या आहेत. शिवाजी महाराजांच्या नावावरची कविता, शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरची कविता मी सादर केली. परंतु माझं एक कायम सगळ्या तरुणांना सांगणं असतं, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या डोक्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण पेरणं गरजेचं आहे. कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करून चालणार नाही. सगळ्या तरुणांसाठी सुद्धा माझा कार्यक्रम आहे. तरुणांनी लक्ष देणं गरजेचं आहे. काळजाचे कान करून ऐका. मी फार मोठा माणूस नाही, मी अत्यंत सामान्य कवी आहे. तुम्हाला अकोला जिल्हा माहित आहे सगळ्यांना? त्या अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यामध्ये व्याळा हे माझं छोटस गाव आहे. माझी गव्हर्नमेंटची सगळ्यात कमी पगाराची नोकरी, आणि त्यांचा मी मुलगा आहे. खेड्यातला शेती मातीशी निगडीत असलेला कवी आहे, पण कवी आहे आणि हाडाचा कवी आहे. नाही तर कवी खतरनाक खतरनाक वेगळी आहे. आज समाजात अशी परिस्थिती झालेली आहे कवींची की कवीला ऐकायला कवी लोकच जात नाही. पण आपलं तसं नाही. तुमचं सुदैव चांगलं आहे, मी चांगला कवी आहे. फार वेळ तुमचा घेणार नाही आणि तुम्हाला 1 मिनिट सुद्धा बोर करणार नाही. मी तुमच्या समोर धडधाकट दिसतोय. 7 वर्षाच्या आधी माझा ऍक्सिडेंट झाला. तुम्हाला पुणे माहित आहे सगळ्यांना? फक्त 1 मिनिटात सांगतो बोरकर सर कवी काय आहे. एवढी मोठी साहित्याची सेवा साहेब तुम्ही करताय. तुमचे नाटकं आणि तुमचा अभिनय दोन्ही गोष्टी मी पाहिल्या. मला आतापर्यंत माहिती नव्हतं तुमच्याबद्दल, खरं सांगतो प्रामाणिकपणानं. पण त्या मी एक रसिक माणूस असल्यामुळं मला त्या अर्ध्या 1 तासात कळून गेलेला आहे तुम्ही किती मोठे कलाकार आहात. ही कला तुम्ही या भागात जिवंत ठेवताय, त्यामुळे सलाम आहे तुम्हाला. जोरदार टाळ्या एकदा तुमच्या सरांसाठी होऊ द्या, कारण ही कला फार महत्वाची आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, एकतरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्मला. एक तरी कला आपल्यामध्ये असली पाहिजे. ती कला आपल्याला आयुष्याला जगण्याचं समाधान देतं. त्या 7 वर्षाच्या आधी ऍक्सिडेंट झाला पुण्यामध्ये. सासवड माहित असेल तुम्हाला? सासवड, काही लोक पुण्याला गेले असतील तर त्या सासवडच्या जवळ काळेवाडीचा घाट आहे, त्या घाटात माझा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्या झाल्या मला आयसीयू मध्ये ऍडमिट केलं. ऍक्सिडेंट होण्यासाठी काही फार मोठं कारण नव्हतं, फक्त रस्त्याचं बांधकाम चालू होतं आणि तिथं बोर्ड लागलेलं होतं, वाहने वळून घ्या, वाहने वळून घ्या. ते बोर्ड बघितलं, शिवरायांचा मावळा आहे, वळणार नाही. सरकीच घातली गाडी, बोर्डच वाकडा गेला. आपला नाद करायला नाही. मी बी वाकडा झालो. जाग आली तेव्हा डायरेक्ट आयसीयू मध्ये. ते चेहऱ्यावर फोकस बिकस, हॉस्पिटलचं वातावरण तुम्हाला माहिती आहे आयसीयू मधलं. जाग आली मला, पण डोळेच उघडत नव्हते. डोळे सुजले होते, अंधरून शिवलेला आहे मला अख्ख रक्तबंबाळ, हनुमानच झालता माझा. जाग आली पण डोळे उघडत नव्हते. पण ते डॉक्टर काहीतरी शिवसाव चालू होतं त्याच्या डोळ्याजवळ. जाग आल्या आल्या पहिलाच प्रश्न विचारला, म्हटलं डॉक्टर साहेब डोळ्या गेला का? थांबा म्हणे, जाग आली, याला कोण आहे? थांबा थांबा थांबा. गेला नाही म्हणे तो. गडबड करू नका, तोच वाचवायचा चाललाय. म्हटलं वाचवा साहेब त्याला. म्हटलं का? अहो म्हटलं बऱ्याचशा वेदना त्यानं बघितल्यात आणि समाजाच्या बऱ्याचशा वेदना त्याला बघायच्या. कवी आहे का म्हणे तुम्ही? म्हटलं हो. एक शब्द बोलू नका म्हणे. आता कवी म्हटलं की बळबळ करायची सवय असते, मी सुईच घालीन. मी शांत बसलो. म्हटलं नादी लागायला परवडलं, त्याच्या हाती सुई आहे, काय शिवील सांगता येत नाही. मी आपला शांत. म्हणजे डॉक्टर काही शांत बसलं नाही. थोड्या वेळात मला डॉक्टर काय म्हटलं, का म्हणे तुम्ही कवी आहे? म्हटलं हो. तुमचं डोकं फुटलं म्हणे. मागे आहेत का लोक? वा 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 वा. बरोबर. आणि मी घाबरलो ना. वा वा. इकडे काय बॉडीगार्ड बसून ठेवले का इकडे? डॉक्टर काय म्हटलं मला, का तुम्ही कवी आहे? म्हटलं हो.
म्हणजे तुमचं डोकं फुटलं? म्हटलं हो. मग काही 4-5 कविता पडल्या नाही म्हणे टेबला. आता आयुष्यात नादी लागावं का कवीच्या? 4-5 कविता पडल्या नाही म्हणे टेबला. म्हटलं साहेब आपल्या कविता डोक्यातून पडू शकत नाही. म्हणे का? म्हटलं आपल्या कवितांचा उगम डोक्यात होतच नाही. आपल्या कविता काळजातच जन्म घेतात, काळजातच राहतात आणि थेट समोरच्या काळजातच पोहोचतात. ज्यानं मला ऍडमिट केलं तर त्याच्याकडे याने एकदा बघितलं. अरे कोणाला आणलंय म्हणे? तो म्हणे तुम्ही शिवा म्हणे, उद्या कळलं तुम्ही कोणतं पोतं शिवलं. थोड्या वेळाने शांत राहिला आणि डॉक्टर मला म्हटलं का हो तुम्हाला वेदना बिदना होतात का नाही म्हणे? डोकं शिवलं तुमचे 8 टाके मारले म्हणे, काही वेदना बिदना होतात का नाही? त्यावेळेस मी जे उत्तर दिलं, महाराष्ट्रभर बरेचसे साहित्यिक वक्ते ते उत्तर सांगत असतात. काय म्हटलं डॉक्टर? तुम्हाला 8 टाके मारले म्हणे, मस्तक शिवलं, काही वेदना बिदना होतात का नाही? म्हटलं साहेब अहो वेदना होत कशा नाहीत हो. या समाजाच्या प्रत्येक वेदनेची एक खिडकी कवीच्या काळजात उघडत असते आणि त्यातूनच आरपार डोकावून बघतो तो भाष्य करतो त्याच्यावर. साहेब तुम्ही 8 टाके मारून 1 मस्तक शिवलं, आम्ही 8 ओळीची कविता लिहून 100 मस्तक शिवण्याचं काम करतो. कवितेमधून तुम्हाला काळीज वाटतो मी, वरचा समाज शिवतो, आतून फाटतो मी. वरचा समाज शिवतो, आतून फाटतो मी. मृत्यू मला तुझेही भय राहिले न आता. आम्हाला मरण नसते बरं का कवी लोकांना. मृत्यू मला तुझेही भय राहिले न आता. झिजतो तसा जगाच्या हृदयात साठतो मी. वरचा समाज शिवतो, आतून फाटतो मी, आतून फाटतो मी. वा. शेजारचा टाळ्या वाजवते म्हणून टाळ्या वाजवू नका. हात आपले आहेत. ज्यांना ज्यांना हात आहेत तेच टाळ्या वाजवतील. आणि दुसरी गोष्ट, टाळ्यांचा एक कोटा असतो आपल्याकडं. या जन्मातल्या टाळ्या याच जन्मात संपवून टाका, नाही तर मग पुढच्या जन्मात दारोदारी जाऊन टाळ्या वाजवायला लागू शकतात. त्याला मी जबाबदार. वाव वा वा. हे बच्चे पार्टी का खाली बसवली? पण शांत बसले तुम्ही, मला फार आनंद झाला. असू द्या तुम्ही, नाही तर मला मी तुम्हाला लय घाबरतो. यांना नाही घाबरत मी मोठ्यांना. लहान लहान असतात की नाही, यांना लय मी घाबरतो. कारण त्यांना काही घेणं देणं नसते. अनंत राहू मित्र मनव्यामध्ये गारव्यासारखा तू तुझ्या घरी. भोंगा घरी. त्याच्यामुळे कसं आहे गडे हो बाबा, तुम्ही काय नाव आहे तुझं? हा, रोज पाया पडत जा बरं का. देवळातला देव पाहिला का तुम्ही? हो, घामच पडतात हे पोरं माणसाला. आता मी विचारलं देवळातला देव पाहिला का? हो म्हणतात. देवळात मूर्ती आहे का देव आहे? देव बोलतो का तुमच्यासोबत? योगा कार्यक्रमात मी असंच विचारलं, म्हटलं देव पाहिला का कोण? शाळेत कार्यक्रम होता. शाळेत खतरनाक पोरं असतात सगळे 10वी पर्यंत. देव पाहिला का? देव पाहिला का? एक पोरग उभा राहिला, हो सर पाहिला म्हणे देव. मला घामच फुटला. आवे म्हटलं देव पाहिला का? देव हो म्हणे पाहिला. त्याला जवळ बोलावलं, ये म्हटलं स्टेजवर. साधू संतांची परंपरा एवढी होऊन गेली, तेहिले कुठं देव दिसला नाही, ज्याने कुठून दिसला. त्यानं म्हटलं अबे देव पाहिला का? देव बहिरे झाले का म्हणे? देव पाहिला म्हणे देव.
बोलते म्हणे माझ्यासोबत. अरे बापरे, म्हटलं सांग बा कसा दिसते, कुठं पाहायला देव. ते पोरग मला म्हणे अवसर तो देवळातला मशिदीतला तो देव नाही हो, माझ्या घरी माझे आई वडील हेच माझे देव आहेत, ते दररोज मला दिसतात. आपला देव कोण आहे? हजारो किलोमीटरवर बसलेल्या मित्रांशी तासन तास गप्पा करायला आजच्या पोरांना वेळ आहे, पण घरी बसलेल्या आई वडिलांची तब्येत विचारायला ते वेळ नाही. त्या मोबाईलने एवढी दलिंदर परिस्थिती आणलेली आहे. नाते संबंध खराब झाले लोकांचे त्या मोबाईलच्या पायी. रस्त्यानं तुम्ही फक्त यंग जनरेशन पहा, कानात हेडफोन, मेलं तरी शेजारचा आवाज येत नाही. चालता चालता धडकतात, रस्त्यानं नालीत पडतात, गटारात पडतात, तरी त्यांनी भान नसते. रात्री 3-3 वाजतात मोबाईलवर. बरं पहाटे सकाळी उठले की 2-2 तास संडासात मोबाईल घेऊन. आमच्याकडे जे वाळेगाव आहे त्या वाळेगावला घटना अशी झाली, रात्री जेवण सगळेचे झाले. आता रात्री जेवण चांगले झाले म्हटल्यावर सकाळी सगळे अर्जंट गाड्या लागतात की नाही. हे पोरग पहाटे जाऊन म्हटलं संडासात मोबाईल घेऊन. बापाला अर्जंट लागली. झालं का रे? सायलेन्स. एवढे खतरनाक हेडफोन आहेत ते, मेला तरी आवाज येत नाही. कानात हेडफोन, हातात मोबाईल. परत बापानं आवाज दिला, बाळा झालं का? सायलेन्स. त्याच्या आईनं आवाज दिला, अरे बाळा बाबा थांबले, झालं का? सायलेन्स. कानात हेडफोन, हातात मोबाईल. पण त्याच्या घरात त्याची बहीण होती त्याच्याच वयाची, तिला लक्षात आलं काय प्रकार चाललेला आहे. ती हुशार, तिनं मोबाईल काढला, व्हॉट्सअप उघडलं आणि व्हॉट्सअपवरून दादाला मेसेज केला, अरे दादा झालं असेल तर पटकन बाहेर ये, नाही तर बाबा इथंच बसते. मग हे बाहेर आलं, म्हटले जा आता आतमध्ये. मरता मरता वाचलं ते. बाप अर्जंट मध्ये घाईमध्ये होता म्हणून ते वाचलं. एवढी दलिंदर परिस्थिती आहे त्या मोबाईलनं. घरी आई वडिलांशी बोलत नाही, त्या फेसबुक व्हॉट्सअपवर शेकडो मित्र गावात येईल विचारत नाही कुत्र. त्यामुळे मोबाईल पासून बाजूला राहून आपल्या घरी आपल्या आई वडिलांशी आपण बोललं पाहिजे. मी महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असताना अभिमानानं सांगत असतो, परवाच्या दिवशी कोकण साहित्य संमेलनामध्ये 12 सगळे परीक्षक समीक्षक माझ्या समोर बसलेले होते. मी त्यांना मोठ्या मनाने एक गोष्ट सांगितली, तुम्ही 2 तास मला ऐकायला थांबलेला आहात, पण माझ्या कविता महाराष्ट्रभर व्हायरल होत आहेत, परंतु माझा कुठलाच समीक्षक नाही. माझ्या कविता मी कुठल्या समीक्षकाला दाखवत नाही. माझ्या कवितेचा समीक्षक ही फक्त माझी आई आहे. माझ्या आईला मी कविता ऐकवतो, तिला जर आवडल्या तर महाराष्ट्रभर रिलीज करतो. जेवढ्या जेवढ्या कविता महाराष्ट्रभर आज व्हायरल झालेल्या आहेत, सगळ्याच्या सगळ्या माझ्या आईला आवडलेल्या आहेत. त्यामुळे देवळात, मशिदीत, चर्च, विहारामध्ये कुठंच मी देव शोधत नाही. अरे बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. एक दिन उसी मंदिर से आवाज आई, अबे माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. त्यामुळे या आई वडिलांसाठी तुम्हाला जे करता आलं ना ते तुम्ही केलं पाहिजे. लक्षात ठेवा, एकदा का या जगात ना आपला बाप नाहीसा झाला, आपली माय नाहीशी झाली ना, परत ते कधी येत नाही. या जगामध्ये सगळ्यात जास्त निस्वार्थी 32 कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध तुमच्यावर प्रेम जर कुणी करत असेल तर ती फक्त तुमची आई, तुमचा बाप. फक्त आई श्रेष्ठ असते का? जेवढी आई श्रेष्ठ आहे ना तेवढा श्रेष्ठ असता आपला बाप. फक्त बाप आपल्याला व्यक्त होताना दिसत नाही म्हणून आपल्याला बापाची महती कळत नाही. तुम्हाला माहिती असेल, यात्रेतून तुम्ही फिरत असताना बाप तुमच्या सोबत असताना आई जर यात्रेतून आपल्याला फिरवत असेल तर आई बाळाला कडेवर घेते, लक्षात घ्या, आणि बाप पोराला खांद्यावर घेतो. का? कारण आईला वाटत असतं ज्या ज्या गोष्टी आपल्या डोळ्यांना दिसतायत त्या सगळ्या गोष्टी आपल्या पोरानं बघितल्या पाहिजेत, म्हणून आई पोराला कडेवर घेते. पण बाप पोराला खांद्यावर घेतो कारण त्याला वाटत असतं ज्या ज्या गोष्टी आपल्या डोळ्यांना सुद्धा दिसत नाहीत त्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्या. जीवन जगायले मले मामाईनं शिकवलं आणि 40 रुपयाचं फाटकं बनेन घालून करोडो रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मले मा बापानं शिकवलं.
40 रुपयाचं फाटकं बनेन घालून करोडो रुपयाची इज्जत कशी कमवावी मला मा बापानं शिकवलं. 5-50 हजार कधी मोजले नाही ज्या हातानं मा बापाच्या. मला संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे. मला संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे. सारेगमप भूपाळी भैरवी कशा सोबत खातात नाही माहिती आमच्या आईला, पण तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मला झोपवण्याची ताकद आहे. तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मला झोपवण्याची ताकद आहे. भगवद्गीतेचा आणि मामाईचा कधी संबंध आला नाही. भगवद्गीतेचा आणि मामाईचा कधी संबंध आला नाही. पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते. कर्म करा, फळाची आशा करू नका. तुमची माझी प्रत्येकाची आई जगते की नाही हा त्याचा अर्थ आहे भगवद्गीतेचा आहे. आणि मामाईचा कधी संबंध आला नाही, पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते. आणि कोण म्हणते माणूस नशिबाच्या मागे लागते, मा पाप उठल्यापासून नशीब बदलवण्यासाठी जगते. आणि हे पावलट नशीब दररोज त्याच्या मागे लागते. कोणी म्हणे मा बाप आमदार आहे, कोणी म्हणे मा बाप खासदार आहे, कोणी म्हणे मा बाप जहागीरदार आहे, कोणी म्हणे मा बाप आमदार आहे, कोणी म्हणे मा बाप खासदार आहे, कोणी म्हणे मा बाप जहागीरदार आहे. छाती फुटेपर्यंत हा पठ्या सांगत असतो मा बाप इमानदार आहे. मा बाप इमानदार आहे. मानलं रे, मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीनं पोचतो. पण आम्हालाच माहित आहे तो त्यासाठी काय काय सोसतो. असतील लखोपती करोडपती लोक या जगात, पण हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो. हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो. आणि कितीतरी सुंदर चेहरे हजारो नजारे पाहिले असतील काळवडलेल्या डोळ्यानं मामाईच्या, पण घमंड आहे मले की आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो. आईला आपल्या आपण कायम सुंदर दिसतो. लक्षात ठेवा. आपलं बालपण कधी संपतं माहित आहे का? ज्या दिवशी आपली आई या जगात नसते का नाही त्या दिवशी आपलं बालपण संपलं म्हणून समजा. जेवढे ज्येष्ठ लोक इथं बसलेले आहेत, तुम्हाला वाटतं ना आपण परत लहान झालो पाहिजे. मी सांगतो तुम्हाला उपाय. लहानपण तुम्हाला परत प्राप्त होऊ शकतं. घरी जाऊन एकदा आईच्या मांडीवर 10 मिनिटं डोकं ठेवून बघतो, झोपून राहा. तुम्ही परत बालपणात गेल्याशिवाय राहत नाही. फार खतरनाक नातं आहे. देवाला सुद्धा सापडत नाही बरं का. हे असं नातं आहे, लक्षात ठेवा. आणि आपलं बाह्य सौंदर्य शेवटचं हे तरुण जेवढे बसलेले आहेत, माझा चेहरा लक्षात ठेवा. माझं एक वाक्य मरेपर्यंत लक्षात ठेवा. आपल्यामध्ये असणारा कॉन्फिडन्स हा आपल्या जगण्यातनं येतो का नाही. आणि काही जणांना खेड्यापाड्यातल्या लोकांना न्यूनगंड असतो आपल्या दिसण्याचा, पर्सनॅलिटीचा, याचा त्याचा. आपण कसे दिसतो याच्यावर तुमचं यश डिपेंड नाही. या जगामध्ये फार मोठमोठी लोक होऊन गेली सुकरात. जगातल्या टॉपच्या फिलॉसॉफर मधला एक आहे, सुंदर दिसायला नव्हता. सॉक्रेटिस. चाणक्य दिसायला सुंदर नव्हता. नेपोलियन बोनापार्ट, त्याला उंची नव्हती, अर्ध्या जगाचा राजा झाला. एपीजे अब्दुल कलाम बघितले का? हेअरस्टाईल बघितली का कलामांची? एका न्यूज रिपोर्टरनं विचारलं की तुम्ही म्हणे अशी हेअरस्टाईल सेट करता, कंगवा नाही का तुमच्याकडं? अब्दुल कलाम म्हटले बाळा कंगवा तरी आहे रे, पण माझ्याकडे वेळ नाही त्या गोष्टीसाठी. लक्षात ठेवा. त्यामुळे आपण किती पुढे जाईल हे त्याच्यावर ठरत नाही. एक फुगेवाला फुगे विकत असतो गड्यो. वेगवेगळ्या रंगाचे फुगे असतात की नाही, पांढरे, लाल, पिवळे. गॅसचे फुगे माहिती आहेत ना तुम्हाला? ते गॅसचे फुगे आकाशात सोडत असतो. एक खेड्यातला काळा कुट्ट सावळा दिसणारा पोरगा पुढे येतो. तो बघत असतो त्या फुगेवाल्याला, त्याला थांबतो तो 15 मिनिटानंतर विचारतो, काका तुमच्याकडे म्हणे तो पांढऱ्या रंगाचा फुगा होता, तुम्ही आकाशात सोडला, फार वर गेला. तुमच्याकडे तो म्हणे पिवळ्या रंगाचा फुगा होता, तुम्ही आकाशात सोडला, फार वर गेला. तुमच्याकडे लाल रंगाचा फुगा होता, तोही आकाशात सोडला, फार वर गेला. पण तुमच्याकडे तो काळ्या रंगाचा फुगा आहे, तो अजून तुम्ही सोडला नाही. तो जर आकाशात सोडला तर तेवढ्याच वर जाईल का? फुगेवाल्याच्या लक्षात आलं. त्यानं त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं, त्या लहान पोराला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला आणि त्या पोराला सांगितलं, अरे बाळा, अरे हा फुगा आकाशात किती वर जाईल हे त्याच्या रंगावरून ठरत नाही रे, त्याच्या आतमध्ये मी काय भरलेलं आहे ना याच्यावरून ठरतं. त्यामुळं बाह्य रंगाच्या कुठल्याच गोष्टीवर न्यूनगंड बाळगू नका. तुमच्या आतमध्ये काय भरलेलं आहे ना त्याच्यावर तुमचं यश ठरत असतं मित्रांनो. त्यामुळे आपल्या